नमस्कार, पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण छोले मसाला बघतो आहे। छोले मसाला आपण हॉटेल किंवा रेस्टॉरंटसारखा करतो आहे। तर छोले मसाला आपण एकदम साध्या पद्धतीने करणार आहोत। घरच्याच मसाल्यांमध्ये पण टेस्ट एकदम भारी असणार आहे। तुम्ही या पद्धतीने एकदा कराल तर पुन्हा पुन्हा याच पद्धतीने कराल। तुम्हाला टेस्ट आणि बनवण्याची पद्धत नक्की आवडेल आहे। तर चला बघूयात। तर इथे मी काबुली चणे घेतलेले 1.5 वाटी 4 तास पहिले भिजवून घेतलेले आहे। यातलं पाणी काढून यात पुन्हा थोडं पाणी घातलेलं आहे आणि कुकरमध्ये पाणी घालून हे शिजवून घ्यायचे आपल्याला। तर साधारण 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। आणि आता आपण हे कुकर होतपर्यंत आपला म्हणजे शिट्ट्या होतपर्यंत कुकरच्या आपण खडे मसाले काही भाजून घेऊयात। तर इथे मी पहिले 1 चमचा जिरं घातलेलं आहे, 2 चमचे धने घातलेले आहे कढईमध्ये, 2 तेजपान घातलेले, 2 हिरवी विलायची घेतले आहेत, लवंग घेतले आहेत 3, 1 दालचिनी, मिरे घेतले आहे 8 ते 10 मिरे घेतलेत आणि 3 मिरच्या घेतल्यात। तर हे छान खरपूस भाजून घ्यायचं आहे आपल्याला। सुगंध सुटतपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे। आणि हे आता आपले भाजून झालेले आहे। तर थंड होऊ देऊया आपण, काढून घेते मी। आणि याच याच्यात आपल्याला 1 चमचा तेल घातलेलं आहे, 1 टेबलस्पून आपण तेल घातलेलं आहे। आणि यात हा 1 मोठा कांदा आपण घालून घेतला आहे बारीक चिरून। तर हा आपल्याला गुलाबी रंग येतपर्यंत परतवून घ्यायचा आहे। यासोबतच आपण पाऊण वाटी खोबऱ्याचा किस घातलेला आहे, हा पण आपल्याला कांद्यासोबत भाजून घ्यायचा आहे। तर हा आपला कांदा आणि खोबऱ्याचा किस भाजून झालेला आहे। तर आपण एक वाटण तयार करून घेऊ। 4 अद्रकचे तुकडे, 15 ते 20 लसूण पाकळ्या आणि 2 काडीचे कढीपत्ता घातलेला आहे। याचं आपल्याला पाणी घालून वाटण तयार केलं आहे आपण। आणि खड्या मसाले जे भाजून घेतले होते त्याचं पावडर करून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट करून घ्यायची आहे। भाजलेले आहेत आपण हे, आणि यात थोडं पाणी घालून याची पेस्ट करून घेऊया। तर आता आपलं पेस्ट झालेली आहे आणि कढईमध्ये मी 3 मोठे चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेल गरम झालं की 1 चमचा, छोट्या चमच्याने 1 चमचा आपण हिंग घालून घेतलेलं आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट 1.5 चमचा घातलेली आहे। छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। सोबतच आपण कांदा आणि खोबऱ्याची पेस्ट घातलेली आहे। तर या दोन्ही पेस्ट आपल्याला छान भाजून घ्यायच्या आहे। तेल सुटतपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। तर साधारण 5 मिनिट आपण मंद गॅसवर किंवा मीडियम फ्लेमला भाजणार असेल तर 5 मिनिटापर्यंत आपल्याला भाजावं लागणार आहे। याप्रमाणे भाजून घ्यायचं। थोडंसं तेल सेपरेट झालं की आपण यात टमाटरची पेस्ट घालणार आहोत। तर 1 मोठा टमाटर मी बारीक चिरून त्याची मिक्सरच्या पॉटला पेस्ट करून घेतली आहे मिक्सरवर, ती घालून घ्यायची। पेस्ट घालून घेतली आपण, तेल आपलं सेपरेट व्हायला लागलं होतं आणि आपण ही पेस्ट घालून घेतली टमाटरची। तर ही पण आपल्याला बाकी 2 मसाल्यांसोबत परतवून घ्यायची आहे। तर ही आता छान अशी परतवून झालेली आहे। आता आपल्याला ड्राय मसाले घालायचे आहे। तर इथे आपण लाल मिरची पावडर घालणार आहोत। 1.5 चमचा लाल मिरची पावडर घातलेला आहे, अर्धा चमचा हळद घातलेली आहे। मिक्स करून घेऊ, छान असं मिक्स करून घ्यायचं। छान असं हे मिक्स झालेलं आहे आणि आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेल सुटतपर्यंत। तर इथे आपण चणे आपले छान असे शिजलेले आहेत आणि हे बघा तेल छान सुटलेलं आहे। तर हा खडे मसाले जे आपण त्याचं पावडर करून घेतलं ते घातलेलं आहे यात। तर हे पण छान भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये मसाल्यांसोबत। याप्रमाणे छान असं हे भाजून झालेलं आहे बघा। पुन्हा एकदा तेल आपलं सेपरेट व्हायला लागलेलं आहे। मसाला तेल सेपरेट व्हायला लागलं याचा अर्थ असा की मसाला आपला छान भाजून झाला आहे। आणि हे आपण बॉईल केलेले चणे घालून घेतलेले आहे। त्यातलं पाणीसुद्धा त्यात घालून घ्यायचं आहे, फेकायचं नाही। आणि हे आता आपल्याला छान होऊ द्यायचे आहे मसाल्यामध्ये। याप्रमाणे खालवर करून घ्यायचे आहेत आपल्याला। छान असं हे परतवून घ्यायचं। आणि बघा आता शिजायला लागलं। तर पाणी गरम करून घेतलेलं आहे मी आणि मिक्सरच्या पॉटला अगदी पाव ग्लास पाणी घातलेलं ते यात घालून घेतलेलं आहे। पाणी गरमच घालायचं, थंड पाणी घालायचं नाही। तर सुरेख असा तेल सुटलेलं आहे, सुरेख असं। आणि 1 चमचा मी मीठ घातलेलं आहे, तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकता। ही भाजी आपण साधारण 5 लोकांसाठी करतो आहे। काबुली चणे आपण 1.5 वाटी घेतलेले होते।
तर बघा छान असा रंग आलेला आहे आणि तर्री आलेली आहे वरती. तर पुन्हा गरम पाणी मी घातलेलं आहे. इथे मी 1 बाउल भरून गरम पाणी घातलेलं आहे पूर्ण याप्रमाणे. आणि हे आता आपल्याला होऊ द्यायचं आहे. झाकण झाकून 5 मिनटं आपण होऊ देणार आहे मंद गॅसवर. तर हे बघा छान असं बॉईल झालेलं आहे. तेलाची तर्री अशी छान सुटलेली आहे भाजीला. आणि आता आपल्याला भाजी आपली छान शिजलेली आहे. तर यात मसाला घालून घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे आपण काळा मसाला घालतो आहे. 1 चमचा काळा मसाला घातलेला आहे. मिक्स करून घ्यायचा. काळा मसाल्यामुळे टेस्ट पण छान येते, शिवाय रंग पण खूप छान येतो भाजीला. तुम्ही बघा काळा मसाला घातल्याबरोबर भाजीला कलर एकदम चेंज झालेला आहे. सुरेख असा रंग आलेला आहे भाजीला. जसा रंग जेवढा सुरेख आहे त्यापेक्षाही भाजी टेस्टी झालेली आहे ही. आणि 1 चमचा मी कसुरी मेथी घातलेली आहे, मिक्स करून घेतलेली आहे. तर भाजी आपली झालेली आहे. वरतून छान अशी कोथिंबीर घालून घ्यायची. आणि आता आपण हे सर्विंग डिशमध्ये काढून घेऊया. तर इथे मी पुरीसोबत ही भाजी केलेली आहे, मसाला छोले आणि पुरी. तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. तुम्हाला ही पद्धत नक्की आवडेल आहे. करायला पण एकदम सोपी पद्धत आहे, नक्की आवडेल तुम्हाला. तर या पद्धतीने ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून कळवा की तुमची भाजी कशी झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.